ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत ताज लँड्स हॉटेलमध्ये जाणार आहेत। संजय राऊत यांच्यासह ठाकरेंचे नेते आज ताज लँड्स हॉटेलमध्ये एकत्र जेवण करणार आहेत। आम्ही ताज लँड्स हॉटेलमध्ये जेवायला चाललो आहोत, आमच्यावर संशय घेऊ नका असं खासदार संजय राऊत माध्यमांसमोर म्हणाले। तुमच्याच पक्षाचे, तुमच्या अमित शहांच्या पक्षाचे काय 25 एक नगरसेवक जे कोंडून ठेवलेले आहेत ताज लँड्स नावाच्या हॉटेलमध्ये बंद करून आणि बाहेर चौकी पहारे बसवलेले आहेत खाजगी, त्यांना आधी बाहेर काढा अशी माझी त्यांना विनंती आहे। त्यांना मोकळं करा, त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या या मुंबईमध्ये स्वतःच्या। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ताबडतोब पोलीस आयुक्तांना आदेश द्या बरं का, नाहीतर आज मी तिथे ताज लँड्समध्ये आम्ही जेवायला चाललेलो आहोत तर आमच्यावर संशय घ्यायचे काहीतरी। राज्यातल्या महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर आता जास्तीत जास्त महापालिकांवर भाजपचा महापौर बसणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। मात्र पुन्हा एकदा मुंबईचा महापौर नेमका कोणत्या पक्षाचा असा सवाल आता उपस्थित केला गेलेला आहे। कारण शिंदेंनी शिवसेनेच्या निवडून आलेल्या 29 नगरसेवकांना ताज हॉटेलमध्ये ठेवलेला आहे। मात्र बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात ते आता नेमका काय निर्णय घेणार आहेत हे पाहणं सर्वात महत्त्वाचं असेल। या संदर्भात सर्वसामान्य नागरिकांना नेमकं काय वाटतं हे आम्ही जाणून घेतलंय। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी काही नागरिकांसोबत संवाद साधलाय, आपण पाहूया। सामान्य नागरिक आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांना विचारूया त्यांना काय वाटतंय, शिंदेंनी नेमकं काय करावं, काय वाटतं साधा शिंदेंनी नेमकं काय केलं पाहिजे। शिंदेनी जसं बाळासाहेबांची इच्छा होती की महापौर हा मराठीच बसला पाहिजे, तसंच आता शिंदेनी पक्षपोळी वगैरे सगळ्या झाल्या। त्याच्यानंतर बाळासाहेबांची जी इच्छा होती आणि जी मराठी माणसाच्या सगळ्या मुंबईतल्या लोकांची इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये याचा महापौर हा मराठीच झाला पाहिजे आणि शिवसेनेचाच झाला पाहिजे। देवाची इच्छा, देवा म्हणजे देवा भाऊ नाही, देवा फडणवीस तर बिलकुल नाही, ही त्या ईश्वराची इच्छा बरोबर। दुसरी गोष्ट, एकनाथ शिंदे हे शिवसेनेसाठी नाव काय वापरतात, बाळासाहेबांची शिवसेना। आणि तुम्हाला खरोखरच वाटत असेल की बाळासाहेबांची शिवसेना तुम्ही म्हणताय, ठीक आहे, सकाळी घर चुकलेला मनुष्य जर संध्याकाळी घरी आला तर आपण त्याला काय म्हणतो, सुबह का भुला अगर शाम को घर आए तो उसे भुला नहीं कहते। हीच वेळ आहे, आपली चूक सुधारा। भीती तर वाटणं स्वाभाविक आहे, कारण त्यांच्यावर ऑलरेडी ते ईडी आणि सर्व काही गोष्टी तर होत्या, त्याच्यामुळे ते खरं तर फुटलेले। ते काय असं कुठच्या ते कोणाचं स्वप्न पूर्ण करायला आणि कोणाचं पूर्ण करायला ते काय आपलं फुटले नव्हते। ते ईडी म्हणजे प्रताप सरनाईक वगैरे सगळे ते ईडी बीडीसाठीच फुटलेले। काय सांगावं असं वाटतं की मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आत्ता मुंबई महानगरपालिकेला शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची फार अत्यंत गरज आहे। मुंबईमध्ये जर नेतृत्व पाहिजे असेल तर ते शिवसेनेचंच असायला पाहिजे, शिवसेनेशिवाय दुसरा ऑप्शन नाही। आणि मुंबई महानगरपालिकेवरचे बाळासाहेबांचं स्वप्न आहे की मराठी महापौरच पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य देसाईसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।